नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली आणि व्हिडिओ खूप दिवसानंतर आलेला आहे कारण म्हणजे व्हिडिओ टाकण्यास लेटच झालं. त्यामागचं कारणही तसंच होतं की घरातली कामे खूप चालू होती आणि थोडीशी तब्येत पण ठीक नव्हती. तर त्यामुळे व्हिडिओ पण शूट करणं नाही झाला. तुम्ही पाहू शकता की कलरिंगचं काम म्हणजे पूर्ण झालेलं आहे आणि म्हणजे त्यामुळे व्हिडिओ पण शूट करण्यात काही आला नाही. तर आता म्हणजे खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला आहे, तर त्यासाठी मी सगळ्यांना सॉरी बोलते. कारण व्हिडिओ यायला उशीर झाला आहे आणि आज सकाळी जेवणामध्ये मसूरची डाळ बनवायची होती, तर त्यासाठी मी डाळ भिजत घातली. तशी तर मसूरची डाळ लवकरच शिजते, पण थोडंसं भिजत घालून ठेवली होती मी. आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे म्हणजे श्रीजा तर काही गेली नव्हती झेंडावंदनला, कारण तिचा ॲटो आला नव्हता आणि घरी म्हणजे घरून पण काही तिला सोडलं नाही गाडीवर, तर त्यामुळे मग ती घरीच होती. आणि पाठीमागच्या आमच्या जे जागा आहे त्यात एक मोहरीचं झाड आलं होतं, तर त्याला सुंदर अशी फुलं आली होती, तर ती तोडून मला आणून देत होती. तिचं खेळणं चालू होतं असंच. तर बघू शकता की किती सुंदर असे छान फुलं आलेत आहेत. आणि नेक्स्ट डेला तिचा बड्डे होता, तर बड्डेचं असंच म्हणजे छोटंसं मी डेकोरेशन वगैरे बनवलं होतं तिच्या बड्डेसाठी. म्हणजे जास्त काही मोठा केला नव्हता. असे थोडेसे तिचे फ्रेंड्स वगैरे बोलवले होते आणि छोटासा म्हणजे घरी केला. पाहू शकता तुम्ही साधं सिंपल असं डेकोरेशन आणि घरच्या घरी तिचा बड्डे सेलिब्रेशन म्हणजे छान प्रकारे झाला आणि तिचे फ्रेंड्स वगैरे आले होते. नंतर थोडेसे असे फोटो वगैरे काढून घेतले केकचा. तिचे काही फोटो काढले, मस्त छान पोज पण देत होती ती. आणि पाहू शकता तुम्ही साधं सिंपल तिला पण रेडी केलं होतं. त्यानंतर पाहू शकता की ते एक तुळशीचं रोपटं आलेलं आहे. ही कृष्ण तुळस आहे. म्हणजे आपली जी साधी तुळस असते तिचा कलर हिरवा असतो आणि ही जी कृष्ण तुळस आहे तिचा थोडासा काळपट पाना असतात, काळपट रंग असतो. तर ते झाड उपटून मी दुसऱ्या कुंडीत लावलेलं आहे. म्हणजे ही जी कुंडी आहे ती मला संक्रांतीच्या वाणात आलेली होती, तर त्यात मी माती वगैरे भरवून त्यात तो रोपटं उपटून लावलेला आहे. आणि बघू शकता किती छोटंसं रोपटं आहे आणि त्याला मंजुळा पण आलेल्या आहेत. आणि म्हणजे दुसरी पण तुळस आहे आमच्या तुळशी वृंदांमध्ये, पण हा कृष्ण तुळस म्हणजे चांगली असते आणि म्हणजे आलेलं पण होतं रोपटं, त्यामुळे मी काढून ते लावलं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की किचनमध्ये जो आपला चटणी मिठाचा डब्बा आहे ते आज मस्त मी घासून छान त्याच्यात वाट्या वगैरे भरवून ठेवल्या. म्हणजे आठवड्याला 15 दिवसाला आपण तसं तर घासून वगैरे चेंज करतोच, पण आज जे आहे ते सगळंच व्यवस्थित मस्त मीठ वगैरे जे काही आपल्याला जेवणामध्ये भाजी बनवण्यासाठी जे काही लागतं, चटणी मोहरी जिरे, तर ते सगळं भरवून व्यवस्थित ठेवलं. तर चलाच म्हटलं थोडासा लूक पण तुमच्याशी शेअर करावं. आणि पाहू शकता की असा दिसतोय. आणि दुपारच्या वेळेस थोडंसं काम वगैरे आवरलं की नंतर एक छोटंसं काम करून घेतलं. म्हणजे कलर उरला होता थोडासा, तर चला म्हटलं की एक टेबल होता, तर त्या टेबलला देऊ म्हटलं कलर, तर कलर वगैरे दिला मी. आणि नंतर रात्रीच्या जेवणात थोडं श्रीजाच्या पप्पांनी बाहेरून पार्सल मागवलं होतं, मंचुरियन आणि फ्राईड राईस. तर असं होतं. बाय.